आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर शंकर कल्याणे सर, प्राचार्य मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय औराद शहाजानी, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री उडबळे सर, मुख्याध्यापक श्री षण्मुखेश्वर महाविद्यालय विद्यालय तांबाळा। तर आज हा कार्यक्रम म्हणजे प्रथम सत्र बक्षीस वितरण सोहळा 2025। सर, आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल की सर्व वर्षाच्या नंतर कार्यक्रम बक्षीस वितरण असतो, पण याच्या मागचं कारण आहे वर्षभर आपण जे वाट पाहतो ते जर फर्स्ट टर्म मध्ये जर विद्यार्थ्याला बक्षीस देऊन प्रोत्साहित केलं तर राहणाऱ्या पुढील अर्ध्या वर्षामध्ये विद्यार्थ्यामध्ये आणखी उत्साह निर्माण होईल, या हेतू पुरस्कार हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण दिवाळीपर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या बॅचेसच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत, त्याच्यामध्ये सर्वात जास्त परीक्षा 7 झालेल्या आहेत आणि 7 मध्ये जवळपास 127 पैकी 26-25 मार्क घेतलेले आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात येतं, पेन। आणि आपल्याकडे पहिली ते चौथी 23 विद्यार्थ्याची बॅच आहे। पहिल्या सुरू मी म्हणजे 2021-22 मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय काढायचो, परंतु या बक्षिसाचा इतका प्रभाव झाला की 23 विद्यार्थ्यामागे 17 विद्यार्थी 1 नंबरवर येतात। प्राथमिक बॅच मध्ये जास्त आवड असते, 17 विद्यार्थी येतात, मग मला ते पेन देणं परवडणं महाग झालं, त्याच्यामुळे लॉलीपॉप देऊ लागलो। लॉलीपॉप जरी देऊ लागलो तरी संख्या घटत नाही, वाढतच आहे। म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना माननीय श्री चौधरी सरांनी हिंदी परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 15-20 रुपयाला रजिस्टर द्यायचे, पण मला इतकं इंटरेस्ट वाटायचा अभ्यास करायला, बाकीचा विषय सोडून मी त्याच विषयाचा अभ्यास करायचा। दुकानामध्ये कमाई आहेत, पैसे कमाई आहेत असं याचा अर्थ नाही, पण या परीक्षेमध्ये हा विद्यार्थी अतुल बसवदे आहे, याला 57 पैकी 55.5 मार्क आहेत आणि याच्याच भावाला 56 मार्क आहेत आणि तो प्रथम आलाय। जेव्हाही क्लास सुटला तेव्हा तो माजोळ्याचा, सर मला अर्ध मार्क वाढवून द्या म्हणून। आणि याचे वडील खाली बस ड्रायव्हर आहेत, हे किलोवर रजिस्टर आणतात त्यांना। आता जवळपास यांच्याकडे 1-2 डझन रजिस्ट्रीच्या घरी असतील, तरी देखील त्यांना मिळणाऱ्या बक्षिसाच्या रजिस्टरची किती किंमत वाटते हे याच्यातून मी जाणवलो। आणि नेहमी असं बक्षीस वितरण सोहळा आपल्या मान्यवरांच्या उच्च पदस्थ व्यक्तींच्या द्वारे आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। आणि आज तुम्हाला जे विद्यार्थी काय दिसत असतील सूत्रसंचालनासाठी, हे जीवनामध्ये पहिल्यांदा स्टेजवर आलेले आहेत। आणि विद्यार्थ्यांना मी हे सांगतो की तुम्ही चुकलं तरी काही घाबरायची गरज नाही, कारण जे पदस्थ व्यक्ती असतात त्यांना प्रथम विद्यार्थी जेव्हा भाषण करत असतो, सूत्रसंचालन करत असतो, हे त्यांना पक्क माहीत असतं, तरी विद्यार्थ्यामध्ये उत्साह, प्रेरणा आणि परीक्षेतून जिद्द निर्माण व्हावे आणि त्यांना जे एकदा जर छंद लागला की मग तो अभ्यास निर्माण करतो आणि अभ्यासातून प्रगती होते आणि प्रगतीतून क्रिएटिव्हिटी आणि पिक ऑफ द इन एज्युकेशनल लाईफ आणि जीवनातलं शैक्षणिक क्षेत्राचं तो उच्चतम व्यवस्था गाठाव, या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे। आणि याच्यामध्ये बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रथम, द्वितीय आणि तृतीय न काढता फक्त प्रथमच विद्यार्थी काढण्यात आलेले आहेत, कारण द्वितीय नंबरवर खूप विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळं संख्या आपल्याकडे जास्त जरी असली तरी आपण प्रत्येक परीक्षेचं बक्षीस तर आपण देतोच। हे परीक्षा घेतो आपण आणि विद्यार्थ्याला परीक्षा झाल्यानंतर त्या परीक्षेचे मार्क पालकाला देतो आणि ते पालक सही करणार आणि एका रजिस्टर मध्ये त्याची नोंद ठेवणार आणि शेवटी सर्वात जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याला आपण अशा परीक्षेद्वारे
आपण विद्यार्थ्याला प्रथम आणि द्वितीय तृतीय काढतो. तर या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात त्याच्याबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. या कार्यक्रमाचे व्यवस्थित विद्यार्थी बोलतील तसेच तुमचं पण मार्गदर्शन राहावं. धन्यवाद.